प्रत्येक भारतीय महिलांच्या कपाटामध्ये काठपदर साड्या ह्या असतातच, कारण कुठलाही कार्यक्रम असला तर काठपदर साड्यांशिवाय तो पूर्णच होत नाही. कारण बाईचं सौंदर्य हे फक्त ह्या काठपदरच्या साडीनेच खुलून दिसतं, सिल्कच्या साड्यांनी. आणि ह्या साड्या घालायला तर खूप आवडतात, पण त्या धुवायच्या कशा हेच प्रत्येकाला टेन्शन असतं. कारण सिल्क साडी म्हणलं की बाहेर ड्रायक्लीनला द्यावं लागतं, असंच प्रत्येकाचं एक थॉट बनलेला आहे. आणि प्रत्येकाला बाहेर ड्रायक्लीनला देणं हे काही परवडणारं नाहीये. आणि आज मी तुम्हाला घरच्या घरी फक्त आणि फक्त 3 रुपयामध्ये ह्या साड्या कशा वॉश करायच्या आहे एकदम बाहेर देतो त्याच पद्धतीने हेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर खूप इंटरेस्टिंग असा व्हिडिओ असणार आहे आणि खरंच खूप महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी काय केलेलं आहे, माझी ही काठपदराची सिल्क साडी आहे पैठणी, तर मी हिला वॉश करायचा आहे. तर इथे वॉटिका शॅम्पू घेतलेले आहे, 2 शॅम्पू फोडून घेतले, एका बकेटीत पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये सगळे शॅम्पू टाकून मिक्स करून घेतलं. त्याच्यामध्येच ही साडी मी भिजत ठेवलेली. आणि ब्लाऊजचा कलर हा दुसरा आहे, त्यामुळे साडीलाच कलर लागायला नको, त्यासाठी ब्लाऊज काय केला आहे दुसऱ्या बकेटीमध्ये भिजत टाकलेला. त्यासाठी एक शॅम्पू मी फोडून घेतला, मिक्स केला आणि त्याच्यामध्ये ब्लाऊज भिजत ठेवलेलं. दोन्ही पण आपल्याला 15 ते 20 मिनिटासाठी भिजत ठेवायचं आहे, कारण जास्त वेळ भिजत ठेवलं ना कलर हा जास्त जातो. आता ही साडी मी अगोदर 3 वेळा वॉश केलेली आहे, त्यामुळे काय मी याच्यामध्ये मीठ टाकलं नाही. पण तुम्ही फर्स्ट टाइम जर वॉश करत असाल ना, तर ज्यावेळेस तुम्ही शॅम्पू टाकतात त्यावेळेसच तुम्ही त्याच्यामध्ये मीठ टाकून भिजत ठेवा, म्हणजे साडीचा कलर आणि ब्लाऊजचा कलर हा कमी प्रमाणात जातो आणि व्यवस्थित अशी वॉश होते. तर डिझायनर साड्या पण ह्याच पद्धतीने आपल्याला वॉश करायच्या आहे, काहीच डिफरंट पद्धत नाही. साड्या मस्त अशा स्वच्छ करून घ्यायच्या आणि अजिबात पिळायचं नाही आहे आपल्याला, कारण जर आपण त्यांना पिळलं ना तर तिथे घडी पडते आणि तसेच आड्या जास्त पडतात. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, 2 ते 3 पाण्याने छान अशी साडी वॉश करून घ्यायची आहे, मस्त अशी धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर तिला नळावरती असं टाकून घ्यायचं आहे किंवा दोरीवरतीही तुम्ही टाकू शकतात, पण अजिबात त्याला पिळायचं नाहीये, पिळल्यानंतर खूप आड्या पडतात. त्यानंतर आपल्याला ब्लाऊज पण मस्त असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. ब्लाऊजला पण आपटायचं नाही किंवा ब्रश मारायचं नाही, फक्त ब्लाऊज उलटं करायचं आहे आपल्याला. आणि जिथे आपले अंडरआर्म्स असतात ना त्याच ठिकाणी आपल्याला छान असं चोळून घ्यायचं आहे, कारण घाम तिथेच आपल्याला जास्त येतो आणि तिथेच ब्लाऊज जास्त खराब होतो. त्यामुळे तिथं व्यवस्थित असतो वॉश करून घ्यायचं आणि ब्लाऊज पण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं, पिळायचं अजिबात नाही. त्यानंतर जिथे ऊन नाही अशा ठिकाणी आपल्याला साडी ही वाळत घालायची आहे. घडीवर घडी करून मी व्यवस्थित अशी साडी वाळून घेतली आणि ब्लाऊज पण तिथेच टाकलेलं. आणि त्यानंतर 90% माझी साडी सुकून झालेली. त्यानंतर मी तिला काढून घेतलं, कारण 90% सुकून घेतलेली. मला प्रेस करायची आहे आणि पूर्ण सुकल्यानंतर ना प्रेस ही एवढी कडक होत नाही, थोडीशी ओलसरपणा असला ना तर व्यवस्थित मस्त अशी कडक प्रेस होते यासाठी. तर इथे काय केलं आहे, मी पूर्ण साडी ओपन केली आणि त्यानंतर प्रेस करायला घेतली, कारण पूर्ण साडी ओपन करून प्रेस करायला लागलो ना एक जी आडी पडलेली असते ती सगळी निघून जाते. आणि तुम्हाला मी दाखवलंच आहे, तुम्ही बघितलं असेल, साडी आपण व्यवस्थित पद्धतीने वाळू घातल्यामुळे त्याच्यावरती एकही आडी पडलेली नाहीये. ज्यावेळेस आपण धुतो आणि वाळत घालतो त्यावेळेसच मेन प्रोसेस आहे, त्यामुळे व्यवस्थितपणे आपण हे सगळं फॉलो करायला हवं. आणि प्रेस करायला पण काही जास्त मेहनत लागत नाही, कारण जास्त आड्याच पडलेल्या नाहीयेत. तर हलक्या हाताने मस्त अशी मी प्रेस करून घेतली. आणि प्रेस करत असताना आणखी एक तुम्हाला टिप सांगते, सगळी अशी प्रेस झाल्यानंतर साडीची मस्त अशी घडी घालून घ्यायची आणि त्याच्यावरती पेपर ठेवायचं. तर पेपर कशासाठी ठेवायचा, आपण ह्या साड्या काही सारख्या सारख्या घालत नाही आणि त्या साड्या आपण जास्त वापरत नाही, कपाटात ठेवून ठेवून त्यामध्ये असा कुमट वास यायला लागतो. तर कुणी कुणी डांबर गोळ्या ठेवतं, पण डांबर गोळ्या ठेवण्याची ही काही गरज नाही. जर आपण असा पेपर टाकून ठेवला ना साड्यामध्ये तर जो कुमट वास येतो ना तो येत नाही आणि आपली साडीची प्रेसही एकदम व्यवस्थित होते आणि घडीही छान अशी राहते. तर छान अशी प्रेस करून घेतली, त्यानंतर मग घडी पण घालून घेतली. दिसत आहे की नाही, बाहेरून ड्रायक्लीन करून आणल्यासारखी माझी साडी एकदम बघा. फक्त 3 रुपयामध्ये आपण ही सिल्क काठपदराची साडी एकदम व्यवस्थित बाहेरून जशी ड्रायक्लीन करून आणतो त्याच पद्धतीने केली आहे. हीच पद्धत वापरून तुम्ही कुठलीही साडी व्यवस्थित अशी क्लीन करू शकतात आणि अगदी नवीन सारखी ही साडी तुमची दिसणार आहे. तर तुम्हाला माहिती आवडली असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब देखील नक्की करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत